नमस्कार, मी गौरी सारंग. पुढारी न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आता पाहूया काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. शरद पवारांनी आज पुण्यात राष्ट्रवादीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निसर्ग कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. शरद पवार आज पत्रकार परिषद घेणार आहे. दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटावर शरद पवार नेमकं काय बोलणार याची उत्सुकता आहे. सरकारमध्ये जा, मी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतो असं शरद पवार बोलले होते. असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केलाय आणि तसेच राजीनामा मागे घेण्यासाठी पवारांनी आंदोलन करण्यास सांगितल्याचा खुलासा देखील अजित पवार यांनी केलाय. भाजपसोबत जाण्याचा निर्णय चर्चा करूनच घेतला असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय. सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील चर्चेवेळी उपस्थित होते आणि यावेळी सुप्रिया सुळेंनी 8 दिवसांचा वेळ मागितल्याचंही अजित पवारांनी सांगितलंय. अनेक जण घरातल्या चर्चा चव्हाट्यावर आणतायत आणि हे बरोबर नाही अशी टीका शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजित पवारांवर केली आहे. शिवसेना पक्षफुटीनंतर अजित पवारांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी एक्सपोज केलाय आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना त्यावेळी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण वागलात तर महाराष्ट्रात आपलं कौतुकच होईल असा टोला आव्हाडांनी लगावलाय. घर फोडा ही भाजपची नीती आहे, मात्र त्यातूनही काही साध्य झालं नाही तर चारित्र्यहनन केलं जातं. अजित पवारांच्या माध्यमातून शरद पवारांचं चारित्र्यहनन करण्यात आलं अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. मंत्रिपद मिळत नसेल तर मी तुमच्यासोबत येणार नाही असं अनिल देशमुख म्हणाल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय आणि भाजपला अनिल देशमुख मंत्रिपदावर नको होते असा गौप्यस्फोट सुद्धा अजित पवार यांनी केलाय. शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे आणि आजही ठाकरेंच्या सेनेचे प्रतोद सुनील प्रभूंची उलट तपासणी होणार आहे. तर काल उद्धव ठाकरेंचं पक्ष प्रमुखपद आणि सेनेच्या गणनेतील दुरुस्तीवर शिंदे गटानं आक्षेप घेतला होता. महाविकास आघाडीतील नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे आणि हिवाळी अधिवेशनात विविध प्रश्नांवरून सरकारला कोंडीत पकडण्याबाबत बैठकीत खलबतं होणार आहेत. मंत्री दादा भुसेंनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणी संजय राऊत आज मालेगाव कोर्टात हजर राहणार आहेत. संजय राऊतांनी एक्सपोज करत याबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्रिमंडळातील 100% मंत्री भ्रष्ट असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे आणि सरकार भ्रष्टाचाराच्या पायऱ्यांवर उभं राहून शिंदे सरकार भ्रष्ट आणि खोके बहादर असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे. मनोज जरांगेंनी जालन्यातील सभेतून भुजबळांवर घणाघाती टीका केली आहे. छगन भुजबळ म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे अशी टीका त्यांनी केली आहे आणि तसेच ओबीसी समाजाची 80% सबलत भुजबळ लाटतात असा आरोपही त्यांनी केलाय. अंतरवाली सराटीतील आंदोलकांवरील गुन्हे 2 दिवसात मागे घ्या आणि महाराष्ट्रातील आंदोलकांवरील गुन्हे 1 महिन्यात मागे घ्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. तर दगाफटका केला तर गाठ मराठ्यांशी आहे असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. राज्य सरकारनं दिलेल्या उद्दिष्टानुसार आता मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. सर्वेक्षण करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आलाय आणि त्याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल असं आयोगाच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आलंय. तर मागासवर्ग आयोगाचे सदस्य BL किल्लारीकरांनी राजीनामा दिलाय. जातनिहाय जनगणना आणि जातींचं सामाजिक मागासलेपण तपासावं अशी किल्लारीकरांची मागणी होती, मात्र यावर एकमत न झाल्यानं त्यांनी राजीनामा दिलाय. कुणबी मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील जवळपास 2 कोटी कागदपत्रांची तपासणी विशेष कक्षाकडून करण्यात आली आहे आणि यात कुणबी मराठा जातीच्या 24,000 नोंदी आढळून आल्यात. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणानं आत्महत्या केली आहे. हिंगोलीतील अमरदास सूर्यवंशी यानं नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे. पुण्यात इंग्रजी पाट्या फोडणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुकानांची तोडफोड केल्याच्या आरोपाखाली पोलिसांकडून मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह 20 ते 22 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दापोली साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात अटकेत असलेल्या सदानंद कदमांच्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय होणार आहे आणि कालच्या सुनावणीत दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद पूर्ण झालाय. बीडच्या परळीत 5 डिसेंबर रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि यापूर्वी या कार्यक्रमाच्या 2 वेळा तारखा बदलण्यात आल्या होत्या. दरम्यान आता या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. 5 राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपच्या बाजूने निकाल लागेल असा विश्वास डॉक्टर हिना गावित यांनी व्यक्त केलाय आणि उद्या या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. एसटी बँकेच्या संचालक मंडळाची मंगळवारी 5 डिसेंबरला बैठक होते. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या सुरू असलेल्या मानहानी कारभाराला कंटाळून एसटी बँकेच्या 19 पैकी 14 संचालकांनी याआधी सुद्धा झालेल्या बैठकीला दांडी मारली होती. अंधेरी स्थानकातील गोखले पुलावर ओपन गर्डर टाकण्यासाठी आज रात्री 12:45 ते पहाटे 4:45 पर्यंत ब्लॉक घेण्यात येतोय आणि या दरम्यान चर्चगेट स्थानकातून विरारकरिता शेवटची लोकल रात्री 11:58 चालवण्यात येईल. उल्हासनगर स्थानकाजवळ नवीन पादचारी पूल उभारण्यात येतोय आणि या पुलाचा गर्डर टाकण्यासाठी कल्याण ते अंबरनाथ स्थानकादरम्यान आज रात्री ब्लॉक घेण्यात येईल. रात्री 1:20 ते पहाटे 3 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. रविवारी मध्य हार्बर मार्गावर सुद्धा ब्लॉक आहे. सीएसएमटी ते सुनाभट्टी, वांद्रे ते गोरेगावची वाहतूक पूर्ण बंद राहील आणि कुर्ला स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून पनवेलसाठी 20 मिनिटाच्या अंतरानं स्पेशल लोकल चालवण्यात येतील. मुंबई चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी बेस्टनं 5 ते 7 डिसेंबर दरम्यान विशेष बससेवा उपलब्ध केली आहे. दादर स्थानक ते चैत्यभूमी येथे जाण्यासाठी चैत्यभूमी फेरी या नावानं अतिरिक्त बस चालवण्यात येतील. दादरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन 5 ते 7 डिसेंबर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत आणि चैत्यभूमी शिवाजी पार्क परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक विविध बदल केले आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने अमरावती सीएसएमटी दरम्यान एक अनारक्षित स्पेशल गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय आणि 5 डिसेंबरला संध्याकाळी 5:45 वाजता ही ट्रेन अमरावतीमधून सुटणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या TY BCom पेपरचा फुटी प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. आझाद मैदान पोलिसांनी भिवंडीत अटकेची कारवाई केली असून इतर आरोपींचा देखील सध्या शोध सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या काही स्वायत्त महाविद्यालयांनी विद्यापीठाचे शुल्क थकवलंय. तर शुल्क थकवलेल्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा निर्णय विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेनं घेतलाय. PMP प्रशासनानं गेल्या 5 महिन्यात 860 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली आहे आणि ज्यात ठेकेदारांच्या बसचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलंय. संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याला मंगळवारी प्रारंभ होतोय आणि यात्रा काळात वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता वाहनांना आळंदीत प्रवेशबंदी केली आहे आणि या काळात वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा सूचना सुद्धा देण्यात आल्या. भिवंडी लोणाड परिसरातून आळंदीसाठी पायी दिंडी रवाना झाली आहे. या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांसाठी अल्पाहार तसेच पाण्याची सोय करण्यात आली आहे आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे तसेच DY फाउंडेशनच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मराठी पाट्या न लावणाऱ्या 3317 दुकानांना नवी मुंबई पालिकेनं नोटिसा बजावल्यात तर मराठी फलक लावल्याचं आवाहन सुद्धा पालिकेकडून करण्यात आलंय. कोल्हापुरातील KMT कर्मचाऱ्यांनी संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतलाय. आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत मागण्या मान्य न झाल्यानं कर्मचारी संपावर आहेत आणि त्यामुळे शहरातील प्रवाशांना याचा मोठा फटका बसतोय. मुंबईतील KM रुग्णालयात रुग्णावर चक्क व्हीलचेअरवरच उपचार करण्यात आले आणि याबाबत रुग्णांच्या कुटुंबियांना विचारलं असता बेड उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलंय. तर अनेक रुग्णांवर बेडच्या कमतरतेमुळे स्ट्रेचरवरच उपचार केले जात आहेत. पुण्यातील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा जलप्रदूषणामुळे पेचाळली आहे. कंपन्या रसायनयुक्त पाणी नदीत सोडून वारकरी आणि ग्रामस्थांच्या जीवाशी खेळत आहेत आणि कंपन्यांवर गुन्हे दाखल करूनही परिस्थिती मात्र तशीच आहे. नागपूर शहरातील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी पाण्याची फवारणी करण्यात आली आहे. नागपूर विमानतळ परिसरासह विविध भागात पाण्याची फवारणी केली आहे.
पुणे जोधपूर विमान सेवेच्या वारंवारितेमध्ये वाढ झाली आहे। हे विमान पुण्यातून पूर्वी आठवड्यातून 3 वेळा उड्डाण करत होतं, आता आठवड्यातून 6 वेळा हे जोधपूरसाठी उड्डाण करेल। पुण्यात महिला तसेच तृतीयपंथीय देहविक्री व्यवसायातील महिला आणि भटक्या आणि विमुक्त जमाती या उपेक्षित घटकांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। आज आणि उद्या मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम चालणार आहे। गडचिरोली जिल्ह्यात 15 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत। 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर पर्यंत जमावबंदी असेल आणि 2 डिसेंबर पासून नक्षल सप्ताह सुरू होणार असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे। पुस्तकी किंवा जुने कॉम्प्युटराइज वाहन परवाना असेल किंवा त्यांचं नूतनीकरण करायचं असल्यास आता नागरिकांना 200 रुपये जादा शुल्क भरावं लागणार आहे आणि त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते। स्वतंत्र इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना बांधकामासाठी राज्य सरकारकडून 25 लाख रुपयांचं अनुदान मिळणार आहे आणि तसेच ग्रामपंचायत स्वनिधीची अट देखील रद्द करण्यात आली आहे। पुण्यातील खेड तालुक्याच्या राष्ट्रवादी युवक संघटनेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट विशाल झरेकर यांची निवड झाली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रोजगार मेळाव्यात 51,000पेक्षा अधिक नियुक्ती पत्राचं वितरण करण्यात आलंय। रोजगार मेळाव्याचा भाग म्हणून देशभरात 37 ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्याच्या मंचरमध्ये दूध दरवाढीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं होतं आणि यावेळी दुधाला 40 रुपये दर देण्याची मागणी करण्यात आली आहे। नंदुरबारच्या पिंपळकुटा येथील रोहित्र खराब झाल्यानं डोंगर दऱ्यातील 18 गावं गेल्या 15 दिवसांपासून अंधारात आहेत आणि वारंवार तक्रारी आणि अर्ज देऊनही वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। तर यंदा नोव्हेंबर थंडीविना संपलाय। आगामी 3 महिन्यात म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत देशातील किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। वाशिमच्या असोला गावात अवकाळी पावसामुळे तुरीच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर सरकारनं कोणत्याही अटीशिवाय मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करतायत। नंदुरबार जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू झाले। 2 दिवसांपूर्वी महसूल विभागाचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते आणि त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे पूर्ण होऊन मदत मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे। परभणीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार राहुल पाटील यांनी केली आहे। तर या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे। जालन्यात महारेशीम अभियानाअंतर्गत भोपगाव येथे शेतकरी चर्चासत्र संपन्न झालंय आणि शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी वेळेत नोंदणी करून याचा लाभ घ्यावा असं आवाहन उपसंचालकांनी केलंय। बारामती शहर परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान शेतकरी चिंतेत सापडलाय। हिंगोलीच्या बोरेगावमध्ये वातावरणात धुक्याची चादर पसरली। हळद पिकांवर करपा रोगाचं सावट आलंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली होती। यात हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। दरम्यान सरसकट मदत देण्याची शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली आहे। नाशिकच्या चांदवडमध्ये आरोग्यमंत्री भारती पवारांनी शेती पिकांची पाहणी केली आहे। एका शेतकऱ्यानं पवारांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न सुद्धा केलाय आणि यावेळी भारती पवारांनी शेतकऱ्यांना दिलासा देत मदतीचं आश्वासन दिलंय। सांगलीत ऊसाला योग्य दर मिळावा यासाठी 8 ते 10 डिसेंबर दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येते आणि यावेळी तोडगा न निघाल्यास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्याचा इशारा स्वाभिमानीनं दिलाय। यंदा राज्यात 30 नोव्हेंबर अखेर 511 लाख टना इतकं ऊस काळं पूर्ण झालंय आणि 43,20,000 टना इतकं नवं साखर उत्पादन हाती आल्याची माहिती नवी दिल्लीतील राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली आहे।
अहमदनगरमधील कर्जत तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे आणि पावसात शेतकऱ्यांची पिकं नष्ट सुद्धा झाली आहेत आणि शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिसकावल्यानं शेतकरी सध्या चिंतेत सापडलाय। तर अवकाळी पावसाचा नांदेड जिल्ह्यालाही तडाखा बसलाय। तब्बल 3000 हेक्टरवरील बागायत आणि फळबागांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालाय। नांदेडमधील तामसा परिसरात अवकाळीनं कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय आणि उत्पादनात फार कमालीची घट झाली आहे। पुण्यात 1,08,684 हेक्टरवर म्हणजे सरासरीच्या 47% क्षेत्रावरच पेरणी पूर्ण झालेली आहे आणि दुष्काळी स्थितीमुळे ज्वारीची 53% क्षेत्रावरच पेरणी पूर्ण होऊ शकली आहे। नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका आता पिकांना बसलाय आणि गेल्या 1 जून ते 31 ऑक्टोबर या 120 दिवसात फक्त 45 दिवसातच वरुणराजा बरसल्याची आकडेवारी सध्या समोर आली आहे। नांदेडमध्ये खरीप हंगामानंतर रब्बी हंगामही वाया गेलाय। शेतकरी संकटात सापडलाय आणि पदाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना निवेदन देऊन सरकारनं तात्काळ मदत करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येते आहे। नंदुरबारमधील धडगाव तालुक्यात विविध विकास कामांचं भूमिपूजन सोहळा संपन्न झालाय आणि यावेळी काँग्रेसच्या वतीनं सभा सुद्धा घेण्यात आली आणि या सभेला शेकडोंच्या संख्येनं गावातील कार्यकर्ते उपस्थित सुद्धा होते। तर वाशिममध्ये रेशन दुकानांना मानधन देण्यासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आलंय आणि यात रेशन दुकानदारांना प्रति महिना 50,000 रुपये मानधन देण्याची मागणी रेशन दुकानदारांनी केली आहे। रायगडमध्ये 14 तालुक्यातील रेशन दुकानदार रस्त्यावर उतरल्यात। आपल्या विविध मागण्यांसाठी रेशन दुकानधारकांकडून धरणे आंदोलन करण्यात आलंय आणि यात महिलांचा देखील मोठा सहभाग आहे। नंदुरबारमध्ये आदिवासी विकास विभागाच्या वतीनं प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय आणि या स्पर्धेचं उद्घाटन नंदुरबारच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आलंय। तर या स्पर्धेत 146 खेळाडूंनी सहभाग नोंदवलाय। उल्हासनगरमध्ये जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला आणि यावेळी पालिकेकडून दिव्यांगांना भेट म्हणून बॅग आणि जेवणाचा डब्बा देण्यात आला। जालना जिल्ह्यात नवमतदार नाव नोंदणीसाठी जिल्ह्यात महाविद्यालयीन स्तरावर विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। तर जिल्ह्यातील वय वर्ष 18 पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। वर्ध्यातील कारंजा येथे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं आणि यावेळी शेतकरी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी सुद्धा झाले होते। उल्हासनगर पालिकेनं माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ऊर्जा बचत करणाऱ्या विजेच्या उत्पादनांचं प्रदर्शन आयोजित केलं होतं आणि आयुक्त अजय शेख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय आणि यावेळी ऊर्जेची बचत याबाबत जनजागृती सुद्धा करण्यात आली आहे। कल्याणमध्ये एका व्यावसायिकानं 7 वर्षाच्या मुलासह पत्नीची गळा घोटून हत्या केली आहे आणि हत्येनंतर आत्महत्येचा प्रयत्न फसल्यानं आरोपी पती फरार झालाय। केडीएमसी पालिकेनं कर्मचारी विनोद लकेश्री यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता आणि या प्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आणि याबाबत पोलिसांचा अधिक तपास सध्या सुरू आहे। नवी मुंबईमध्ये टेलिग्रामद्वारे पार्ट टाइम जॉबसाठीचं टास्क सांगून फसवणूक केल्याची घटना घडली आहे। यावेळी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक सुद्धा केली आहे। नवापूरमध्ये खांडबारा गावात किराणा दुकानात अवैधरित्या गुटख्याची विक्री करणाऱ्या दुकानावर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं छापा टाकलाय। 3 किराणा दुकानातून 22,800 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय। वर्ध्यात पोषण आहारातील काळ्या बाजाराचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय आणि या प्रकरणी 3 आरोपींना अटक केली असून कंत्राटदार मात्र फरार आहे आणि त्यांच्याकडून 8,69,810 रुपयांचा पोषण आहारातील धान्य साठा जप्त केलाय। पिंपरी चिंचवडमध्ये चोरट्यांनी महिलेच्या पर्समधून 87,000चे दागिने चोरल्यात आणि ही घटना अहमदनगर ते पुणे दरम्यान बस प्रवासात घडली आहे आणि या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या शोध सुरू आहे। पिंपरी चिंचवडमध्ये फटाके फोडण्यावरून 2 कुटुंबियांमध्ये वाद झालाय आणि वादाचं रूपांतर हाणामारीत झालाय आणि या प्रकरणी मारहाण करणाऱ्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आलाय।
दापोडी येथील विटवत्ती जवळील ही घटना आहे। रस्त्यावरच अनधिकृतरित्या गॅस सिलेंडरच्या माध्यमातून खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर पुणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे आणि कारवाईत प्रशासनानं 1021 गॅस सिलेंडर जप्त केले आहेत। पुण्यातील चाकणमध्ये शतपावली करणाऱ्या महिलेशी गैरवर्तन केल्याचा प्रकार घडलाय, तर तिच्या पतीलाही मारहाण करण्यात आली आहे आणि या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे। भिवंडीत रिक्षात प्रवासी म्हणून बसून लुटमार करणाऱ्या 2 जणांच्या कोणगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्यात आणि यांच्याकडून 1 कार, 2 रिक्षा आणि 7 मोबाईल असा 7,63,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पिंपरी चिंचवडमध्ये अवैधरित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी 4 अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्याकडून पोलिसांनी 2 पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुस असा एकूण 1,02,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। पिंपरी चिंचवडमध्ये महिलेला पैशाचा आमिष दाखवून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतल्याप्रकरणी 2 अटक केली आहे। कारवाई साईनगरी येथील सुमा अगत्य लॉज येथे करण्यात आली आहे। कल्याणातील एका व्यावसायिकानं आपल्या पत्नीसह मुलाची विष देऊन हत्या केल्याची खळबळजनक घटना रामबाग परिसरात घडली आहे आणि कल्याण महात्मा फुले पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धाडले असून सध्या फरार निर्दयी पतीचा शोध सुरू आहे। पिंपरी चिंचवडमध्ये मनोरुग्ण मुलानं वडिलांच्या डोक्यात जड वस्तू मारून त्यांची हत्या केली आहे आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आरोपी गतिमंत असल्याची माहिती मिळते आहे। उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील कुर्ला कॅम्प परिसरात दिवसाढवळ्या घरात घुसून मोबाईलची चोरी केली आहे आणि संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। तर या सर्व महत्त्वाच्या बातम्यांसह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा पुढारी।